महाराष्ट्रामध्ये कोळी जमातीची संख्या फार मोठी असताना सुद्धा कोळी जमातीवरती आज सर्व पक्षाकडून आणि आदिवासी विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा 25 आमदार आणि 4 खासदार यांच्याकडून सातत्याने कोळी समाजावरती वेगवेगळे परिपत्रकं काढून कलम बॉम्ब टाकण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. 6 सप्टेंबर 1950ला राष्ट्रपतीची अधिसूचना जारी झाली. त्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे आणि ढोर कोळी जमातीला शेड्यूल्ड ट्राईबचं आरक्षण देण्यात आलं. ST कॅटेगरीमध्ये त्यांना टाकण्यात आलं. परंतु आदिवासी विभागाच्या 25 आमदारांनी आणि 4 खासदारांनी सातत्याने विस्तारित क्षेत्रातील महादेव, मल्हार, टोकरे आणि ढोर कोळी जमातीवरती संभ्रम पसरवणारी आणि गैरसमज निर्माण करणारी वक्तव्य केल्यामुळं आणि सत्तेच्या बळावर त्यांनी या समाजाला आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा वंचित ठेवलेलं आहे. ही एक बाजू झाली शासन अन्याय करणारी. दुसरं, महाराष्ट्राच्या 31 जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 5 जिल्हे हे आदिवासी क्षेत्रामध्ये येतात आणि 31 जिल्हे हे आदिवासी क्षेत्राच्या बाहेर येतात. 1976ला केंद्र शासनानं क्षेत्रबंधन कायदा रिमूव्ह केला. त्यामुळे 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे आणि ढोर कोळी जमात ही सवलतीस पात्र झालेली आहे. परंतु आजपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनानं न केल्यामुळं संविधानिक आरक्षण असूनसुद्धा महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी आज सवलतीपासून वंचित आहे. याचं दुसरं कारण असं आहे की हा समाज 31 जिल्ह्यामध्ये विखुरलेला आहे. अनेक संघटना या समाजाच्या आहेत. अनेक गट तट एकमेकांच्या विषयी गैरसमज आहेत. त्यामुळं संघटित शक्ती हा समाज दाखवू शकला नाही. त्यामुळं सातत्यानं अन्याय करणाऱ्यांची हिंमत ही वाढत चाललेली आहे. आणि हे जर आपणाला आता थांबवायचं असेल, आपल्या आज जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे आज कोळी जमातीचा मुलगा MBBSला जाऊ शकत नाही, BMSला जाऊ शकत नाही. म्हणजे मेडिकलचं शिक्षणापासून वंचित आहे. इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणापासून तो वंचित आहे. जो इंजिनिअरिंग मेडिकलचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेला आहे तो MPC, UPC किंवा सरळ सेवा भरतीची परीक्षा देऊन तो आज महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सामील होऊ शकत नाही. आज विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना आहे 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना. आज त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असेल किंवा ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना असेल, अशा अनेक योजना शासनानं आदिवासींच्या उन्नतीसाठी राबवलेल्या आहेत. परंतु जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळं हा समाज या सवलतीपासून वंचित आहे आणि अत्यंत मागासलेल्या परिस्थितीमध्ये आज तो जीवन जगत आहे. आता आपणाला सर्व कोळी जमातीला विस्तारित क्षेत्रातील आणि 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे आणि ढोर कोळी जमातीच्या सर्व बांधवांना मी विनंती करतोय, एक आव्हानही करतोय की आता आपणाला सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तरच हे 25 आमदार आणि राज्यकर्ते आपल्या संघटित शक्तीच्या पुढे वाकू शकतील आणि आपल्याला न्याय देऊ शकतील. त्याच्यासाठी एखादा नवीन प्लॅटफॉर्म आपण शोधणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एखादा एक झेंडा, एक नेता, एक पक्ष किंवा एक संघटना म्हणून आपण आता समाजाच्या पुढे येणं गरजेचं आहे. सर्व माझ्या बंधू भगिनींना, आदिवासी कोळी जमातीच्या सर्व भावा बहिणींना, वडीलधारी मंडळींना, तरुण युवकांना, विद्यार्थ्यांना मी आव्हान करतोय की सर्वांनी आता मतभेद सोडून सर्वांनी एकत्रित या आणि आपले न्याय हक्क आपण आपल्या पदरात पाडून आपला उन्नतीचा मार्ग, आपला प्रगतीचा मार्ग या प्रतिगामी शासनानं रोखलेला आहे. आणि आदिवासी विभाग जो आपल्यावर अन्याय करत आहे, हा अन्याय जर आपणाला उलथवून टाकायचा असेल तर आता एक होणं फार गरजेचं आहे आणि सर्वांनी एक व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपणाला विनंती करतो आहे. धन्यवाद. जय वाल्मिकी, जय राघोजी.